आहे हे सांगतात। संदेशभाई आजही उपस्थित आहेत। संदेशभाई, तुमच्या उपस्थितीने आणि तुमच्या शब्द सुमनाने या ठिकाणी आदरांजली आपण सादर करावी म्हणून मी विनंती करतो। कणकवलीचे नगराध्यक्ष माननीय संदेशजी पारकर आपली आदरांजली सादर करत आहेत। कैलासवासी श्रीधररावजी नाईक यांच्या 35व्या स्मृतिदिनी सर्वप्रथम सर्व जिल्हावासियांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहतो। या स्मृतिदिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे माजी खासदार, शिवसेनेचे नेते आदरणीय विनायकजी राऊत साहेब, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार ब्रिगेडियर सन्माननीय आदरणीय मेजर सुधीरजी सावंत, शिवसेनेचे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय अरुबाई दुधवडकर, या जिल्ह्याचं तरुण तडफदार आणि या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार, माझे सहकारी मित्र वैभवरावजी नाईक, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री सन्माननीय मोंडकर, राष्ट्रवादीचे सन्माननीय श्री पेळणकर, श्रीधर नाईकांचे बंधू सन्माननीय श्री मुरलीधरजी नाईक, त्याचप्रमाणे कोल्हापूरवरून आलेले सन्माननीय माने, जिल्हा महिला प्रमुख नीलमताई सावंत पालव, नगरसेवक जयेश धुमाळे, नगरसेवक लोकेश कांबळे, नगरसेविका जाई मुरकर, नगरसेविका दीपिका जाधव, संकेतजी नाईक नगरसेवक, या शहराचे उपनगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र सन्माननीय सुशांतजी नाईक, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सर्व श्रीधर प्रेमी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर श्रीधर नाईकांची जे बलिदान झालं त्याला आता 35 वर्षाचा काळ लुटलेला आहे। खरं तर आजच्या नव्या पिढीला नेमके श्रीधर नाईक कोण होते, त्यांचं बलिदान त्या ठिकाणी का झालं याची कल्पना सुद्धा तेवढ्या किंवा माहिती ही या येणाऱ्या नव्या पिढीला नाही। पण ज्यावेळी श्रीधर नाईक या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते, त्या जिल्ह्यातल्या तरुणांना संघटित करत होते आणि एक तरुणांची फौज, एक झंझावत, एक प्रखर विचार, हा विचार घेऊन त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेसचा विचार त्या जिल्ह्यामध्ये तळागाळामध्ये रुजवण्याचं काम त्या ठिकाणी ते करत होते। खरं तर त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता, अनेक विरोधी पक्ष काँग्रेसच्या त्यावेळी काळामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होते। पण त्याच वेळी या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी मेजर सुधीर सावंत साहेबांना या मतदारसंघामध्ये खासदारकीच्या उमेदवारीची जी तिकीट आहे ती उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा काँग्रेसचा खासदार निवडून आणण्याचं काम श्रीधर नाईकांच्या नेतृत्वाखाली खासदार मेजर सुधीर सावंत हे पहिले खासदार या मतदारसंघाचे झाले। खरं तर हा श्रीधर नाईकांच्या मेहनतीचा, त्यांच्या नेतृत्वाचा हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय होता। पण ज्यावेळी हा विजय विरोधकांना त्या ठिकाणी हा सहन झाला ना आणि कुठंतरी हा विचार या ठिकाणी संपवला पाहिजे, त्या विचाराचं नेतृत्व कोण करतो, त्या नेतृत्वाला संपवलं पाहिजे असा एक विचार घेऊन काही लोक त्या ठिकाणी कार्यरत होती आणि त्याच लोकांनी हा सिंधुदुर्गातला पहिला राजकीय बळी श्रीधर नाईकांच्या रूपाने घेतला।
पण गेल्या 35 वर्षामध्ये श्रीधर नाईकांचा विचार आजही तितक्याच ताकदीनं तळागाळामध्ये रुजलेला आहे. व्यक्ती म्हणून श्रीधर नाईक आपल्यामध्ये नसतील, पण त्यांचा विचार, त्यांचं कर्तृत्व हे आजही त्या ठिकाणी समाजाला एक आदर्श असेल, एक समाजाला प्रेरणादायी आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये जी काय राजकीय परिस्थिती बदललेली आहे, राजकारणामधले जे सगळे जे परिणाम आहे, त्याच्यामध्ये आता कुठं विचार राहिलेत का, कुठं तत्व राहिलीत का, हे आता म्हणजे काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. समाजामध्ये सुद्धा तसा परिवर्तन झालंय. लोक सुद्धा त्या ठिकाणी आपला व्यक्तिगत फायदा त्या ठिकाणी कसं होईल, झटपट आपल्याला त्या ठिकाणी पदं कशी मिळतील आणि आपल्याला कसा त्या ठिकाणी या सगळ्या त्याचा पाठिंबा राहील, हा विचार घेऊन म्हणजे व्यक्तिगत फायद्याचा विचार हा आताच्या काळामध्ये त्या ठिकाणी रुजू झालेला आहे. आणि म्हणून त्याचं काय म्हणजे वाईट वाटण्याचं किंवा का त्या ठिकाणी हा परिवर्तन झालं, का हा बदल झाला, तर हा काळ आहे, हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये हे जे काही बदल आहे, हे बदल त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा विश्वासार्हता कुठेही त्या ठिकाणी राहिलेली नाही, कुठेही तत्व त्या ठिकाणी राहिलेली नाही. आणि म्हणून जर कोण आपण विश्वासू असाल की भविष्यामध्ये त्या ठिकाणी ही जी काही माणसं आहेत, ही माणसं आयुष्यभर आपल्याबरोबर राहतील. तो काळ वेगळा होता. त्यावेळी त्या परिस्थितीनुसार विचाराच्या नेतृत्वाचं लढत असताना जरी माझं बलिदान जरी झालं तरी मी चालेल, मी पक्षासाठी माझ्या स्वतःचं रक्त सांडीन, हा असलेला विचार आणि आजचा विचार त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि म्हणून समाज बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये सुद्धा आज प्रत्येक जण आपल्या आयुष्यातल्या जो काय काळ आहे, या काळामध्ये व्यक्तिगत फायदा त्या ठिकाणी कसं होईल, समाजाचा जरी त्या ठिकाणी हित नाही झाले तरी चालेल, आपला कसा फायदा होईल, आणि त्या ठिकाणी हा विचारामध्ये आता इथला काळ त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आता तर श्रीधर नाईकांचं बलिदान हे एक दुर्मिळ आहे. हे आता परत कधी पाहायला मिळेल असं त्या ठिकाणी मला वाटत नाही. कारण आता लढाई ही विचारांची कधीच नसते, ही लढाई आता मॅनेज असते. कोणतरी त्या ठिकाणी एखादी भूमिका घेतो, कोणतरी त्या ठिकाणी दुसरी विरोधात भूमिका घेतो, दोघंही त्या ठिकाणी एकत्र असतात. फक्त जनतेची दिशाभूल ही त्या ठिकाणी चालू असते. काय झालं प्रश्नांचं, कोणाला न्याय मिळाला, जर आपण प्रश्नांकडे पाहिलं तर घडलेले प्रसंग पाहिले तर त्या ठिकाणी कोणालाही त्या ठिकाणी न्याय मिळाला नसतो. ही वस्तुस्थिती आजची त्या ठिकाणी आहे. आणि तरी सुद्धा आज जे काय या विचाराला बांधील असणारे अनेक माणसं आज श्रीधर प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे. गेली 35 वर्ष मी पाहतो. 35 वर्षापूर्वी श्रीधर नाईक हे त्या ठिकाणी तरुण होते. त्यांचा सुद्धा जनतेशी असलेला संबंध आणि त्याच्यानंतर आताच्या नव्या पिढीमध्ये असलेला संबंध जवळजवळ 60-70 वर्षाचा काळ हा श्रीधर नाईकांचं या सगळ्या या काळामध्ये त्यांचं कार्य. श्रीधर नाईक कोण होते, श्रीधर नाईकांचं बलिदान का झालं, श्रीधर नाईक हा विचार आजही जपण्याचं काम आजचे सगळे चेहरे मी पाहतो. यांच्या चेहऱ्यावर श्रीधर नाईकांच्या बद्दल म्हणजे एक आत्मीयता आहे, एक वेगळं प्रेम आहे, एक विशेष प्रेम आहे. आणि म्हणून सुद्धा वयोवृद्ध जरी झाले तरी कुठंतरी काठी टेकत कोणाला तरी सांगत कुठंतरी या कार्यक्रमाला पोहोचण्याचं काम या निमित्तानं हे सगळे श्रीधर प्रेमी त्या ठिकाणी करतायत. खरं तर श्रीधर नाईकांची संपत्ती आहे. ज्या विचारानं श्रीधर नाईकांनी ध्येयानं वेडं होऊन काम केलं, ज्यांनी पक्षासाठी त्या विचारासाठी बलिदान दिलं, अशा श्रीधरांची स्मृती जपण्यासाठी त्या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. मी खरं तर सुशांत नाईक असतील, संकेत नाईक असतील, वैभवजी नाईक असतील किंवा नाईक कुटुंबीय असेल, या सर्वांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. की कारण शेवटी जरी समाजाने हा विचार जोपासला नाही तरी हा शेवटी कुटुंबाप्रती तुम्हाला हा एक श्रीधर नाईकांचा वारसा या पुढच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी जपायला लागेल. कारण शेवटी अनेक गोष्टी त्या ठिकाणी बदल होतात, परिवर्तन होत असतात आणि त्या ठिकाणी लोक त्या वेळेनुसार त्याच्यानंतर आपली भूमिका त्या ठिकाणी घेत असतात. पण आज समाजकार्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मान असेल, गुणवंतांचा सत्कार असेल, कुठंतरी रक्तदात्यांचं रक्तदान असेल, अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम गेली 35 वर्ष आपण त्या ठिकाणी श्रीधर नाईकांच्या स्मृतीनं घेत आहे. आणि कुठंतरी याचा फायदा प्रत्येक त्या ठिकाणी शेतकऱ्याला होतो, कुठंतरी रुग्णाला होतो, कुठंतरी त्या ठिकाणी सन्मान करणाऱ्याच्या पाठीवर एक शाबासकीची थाप या निमित्तानं मिळते. आणि म्हणून जोपर्यंत जरी हा काळ कितीही बदलला
शेवटी पृथ्वी गोल आहे. एक ना एक दिवस या सगळ्याचा जो काय न्याय आहे, नियतीचा न्याय हा शेवटी त्या ठिकाणी होणारच आहे. आणि म्हणून कोणी किती त्या ठिकाणी आपली भूमिका बदलली किंवा कोणी त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने व्यक्तिगत फायद्यासाठी जरी भूमिका घेतली तरी शेवटी जे सत्य आहे ते सत्य कधीच त्या ठिकाणी बनणार नाही. थोडा वेळ लागेल. सत्य हे म्हणजे काय म्हणतात त्याला, परेशान होता है लेकिन आखिर सत्य होता है, वो जीतता है. तसंच सत्य हे शेवटी जिंकणार आहे. आणि म्हणून आपण या सगळ्याच्या माध्यमातून श्रीधर नाईकांची खऱ्या अर्थानं स्मृती जोपासण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. खरं तर श्रीधर नाईकांच्या या सगळ्या बलिदानामुळे किंवा त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक लोकांचा फायदा त्या ठिकाणी झाला असेल. ज्यांचा झाला, काही लोक असतील, काही लोक आज नसतील, पण शेवटी श्रीधर नाईकांच्या विचाराचा वारसा हा समाजाला त्या ठिकाणी आदर्श देणारा आहे, प्रेरणा देणारा आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याने त्यांच्याप्रमाणे घडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करावा. नक्कीच अनेक श्रीधर नाईक त्या ठिकाणी निर्माण होतील आणि कुठंतरी निष्ठा ही जी काय आहे किंवा जो त्याग आहे किंवा जे बलिदान आहे हे सुद्धा समाजामध्ये सुद्धा त्याचं तितकंच महत्व आहे, हे सुद्धा त्या निमित्तानं लोकांच्या लक्षामध्ये. मी जास्त वेळ आपला घेत नाही. मी मनापासून पुन्हा एकदा श्रीधर नाईकांना त्यांच्या पवित्र आत्म्यास त्या ठिकाणी चिरशांती लाभो, त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण श्रीधर नाईकांचं प्रेम जपण्याकरता, श्रीधर नाईकांवरचा जी त्याग असेल, निष्ठा असेल, बलिदान असेल, या सगळ्या कार्याचा गौरव करण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय संदेशभाई. जवळजवळ 3.5 दशकाचा राजकीय बदलणारा प्रवास आणि बदललेला प्रवास याचं अतिशय पोटतिडकीने आपण मांडणी केलीत आणि निष्ठा आणि तत्व आहे ती आताच्या राजकारणामध्ये किंबहुना कोणत्याही थराला जाऊन पोहोचलेली आहेत याचा एक मागोवा तुम्ही घेतलात. आणि श्रीधरराव नाईक हे व्यक्तिमत्व तत्वाशी ठाम कसं उभं होतं आणि त्या तत्वामुळेच कदाचित त्यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलं असा खेद व्यक्त करताना, श्रद्धांजली अर्पित करताना श्रीधरराव नाईकांचा वारसा हा फक्त नाईक कुटुंबियांनीच अनुसरायचा नाहीये तर आपल्या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी आदरांजलीचं मनोगत आपण सादर केल्यानंतर मगाशी सुशांतजी म्हणाले होते की जवळजवळ 5 ते 10 वर्ष आम्हाला हा स्मृतिदिन होतो हे माहीतच नव्हतं. कारण हा स्मृतिदिन त्या वर्षापासून दरवर्षी साजरा केला जात होता आणि मी आजही समाज जीवनामध्ये वावरतो. संदेशभाई, श्रीधरराव नाईकांना प्रत्येक जण शिरी अशा प्रेमाने हाक मारतात. म्हणजे वयोवृद्ध जी माणसं आहेत त्यांच्यापेक्षा मोठी जी माणसं आहेत ती आजही त्यांना प्रेमाने शिरी ही हाक मारतात. तर या शिरी नावाच्या हाकेमागे प्रेम आहे आणि हे प्रेम उभं करण्यासाठी खरं तर नाईक कुटुंबियांचा एक ब्रँड बनलेला आहे. नाईक श्रीधरराव नाईक जरी निघून गेले तरी त्यांच्या पुढच्या पिढीचा वारसा हा लगेचच वैभव नाईक यांनी जपला आणि तदनंतर आता सुशांतजी, संकेतजी आजही राजकारणामध्ये असले तरी समाजाची नाळ घट्ट करून ते उभे आहेत. त्यानंतर त्यांच्या पुढचे उत्तरदायित्व सांभाळणारे वैभवजी माझे आमदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. वैभवजी, तुम्हाला विनंती करतो या निमित्ताने काकांच्या स्मृतीला आदरांजली व्यक्त करताना तुम्ही मनोगत सादर करावं. या ठिकाणी मनोगत आदरांजली सादर करतायत वैभवजी ताई. कैलासवासी श्रीधरराव नाईक यांच्या 35व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या या स्मृतिदिन कार्यक्रमासाठी उपस्थित या मतदारसंघाचे माजी खासदार विनायकजी राऊत साहेब, या मतदारसंघाचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब, या कार्यक्रमासाठी गेले 10 वर्ष सातत्याने मुंबईवरून या कार्यक्रमासाठी येणारे शिवसेनेचे तंत्रप्रमुख आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरातील बेस्टचे माजी अध्यक्ष अरुणभाई दुधवडकर, ज्यांची आताच काँग्रेसने नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केली, ते माझे सहकारी मित्र कोणकर, देवदत्त पेणकर, या कार्यक्रमासाठी आलेले, खरं तर योगायोगाने आलेले आपल्या कोल्हापुरातील 4 ते 5 वेळा नगरसेवक निवडून आलेले मोदी साहेब, नीलम सावंत पालव, मुरलीधर नाईक, सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक, व्यासपीठावर सर्व मान्यवर, पत्रकार मित्र आणि उपस्थित आपण श्रीधर नाईकांबरोबर प्रेम करणारे सर्व श्रीधर नाईक प्रेमी. श्रीधरराव नाईक यांचा आजचा 35वा स्मृतिदिन आहे आणि खरं तर श्रीधरराव नाईकांचं वय 35 वर्षापूर्वी 36 वर्ष होतं आणि 36 वर्षासारख्या तरुण माणसाने एवढं काम आपल्या छोट्या वयामध्ये करून ठेवलं की आज 35 वर्षानंतर सुद्धा श्रीधर नाईकांचा प्रेमींचा कार्यक्रम
श्रीधर नाईकांची आठवण, श्रीधर नाईकांच्या आठवणीला उजाळा आजही तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच भावपूर्ण श्रद्धांजलीने या ठिकाणी व्यक्त होतो. हीच खरं तर श्रीधर नाईकांची कार्याची पोचपावती या ठिकाणी आहे. 35 वर्षापूर्वी श्रीधरराव नाईक यांनी काही पहिलं राजकारण हे आपलं ध्येय मानलं नव्हतं. व्यवसायाच्या निमित्ताने, त्यांच्या वडिलांच्या, त्यांच्या भावाच्या निमित्ताने जवळ आलेला मित्रपरिवार आणि त्या मित्रपरिवाराला असलेली मदत, मग जे खेळाडू खेळतायत त्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं, जे कॉलेजमध्ये शिकतायत त्यांना शिकण्यासाठी मदत करायची, जे व्यवसाय करतायत त्यांना मार्गदर्शन करायचं. एखाद्याचा लाईटचा मीटर नसेल तर तो मीटर आपल्या खिशातून द्यायचा. एखाद्याला हॉस्पिटलला जायला गाडी नसेल तर आपल्या गाडीतनं त्या हॉस्पिटलला घेऊन जायचं. अशी छोटी छोटी कामं 30-40 वर्षापूर्वी नाईक कुटुंबियांनी केली आणि त्यातनं श्रीधर नाईकांचा राजकीय उदय झाला. खरं तर त्यांना राजकीय कारकीर्द सुद्धा मोठी नव्हती. 36व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि खरं तर 30-32व्या वर्षीच राजकारणात आले आणि 4-5 वर्षामध्ये आपल्याला दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदारीने ध्येयबन विसरून त्यांनी काम केलं आणि त्या कामातनं त्यांना लोकप्रियता मिळाली, लोकांचं काम केलं. परंतु दुर्दैवाने त्यांनी जे ध्येय वेड्याप्रमाणे काम केलं त्यांच्यात मला त्यांचा जीव गेला. ही खरं तर आमच्या दृष्टीने दुःखदायक गोष्ट त्या ठिकाणी होती. परंतु 35 वर्षामध्ये सुद्धा आज पण आपण हा कार्यक्रम एवढ्यासाठीच करतो की आजच्या तरुण मुलांना कळलं पाहिजे की श्रीधर नाईकांची नेतृत्व कसं होतं. आज कोणी कुठल्या राजकीय पक्षामध्ये असून देत, परंतु तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये सामाजिक काम म्हणून बघितलं पाहिजे. म्हणूनच हा कार्यक्रम आपण साजरा करत असतो. खरं तर एखाद्या बॅनरवर फोटो आला, एखाद्या नेत्याच्या पाठनं आपण फिरलो की तो सामाजिक कार्यकर्ता होत नाही. तर त्यासाठी श्रीधर नाईकांसारखं काम केलं पाहिजे आणि ते काम केलं तर 35 वर्षांनी सुद्धा लोक ते काम विसरत नाही. हे आपण पुढचं ध्येय सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आज अनेक तरुण मंडळी या ठिकाणी सुशांत असुंदे, संकेत असुंदे, त्यांचं वय तेव्हा 10-8 वर्ष होतं. परंतु त्यांच्या वडिलांनी ठेवलेलं काम आज त्यांना पुरा ध्येय या ठिकाणी आहे आणि म्हणूनच तरुण मुलांनी सुद्धा तसंच काम केलं पाहिजे. हा एवढाच उद्देश 35 वर्षापासून सुरू असलेल्या श्रीधर नाईकांच्या स्मृतिदिनानिमित्त होता. खरं तर विचार बदलत असतात. अनेक लोक आपल्या विचाराप्रमाणे आपला फायदा बघत असतात, आमिष बघत असतात. परंतु आज मी पण 10 वर्ष आमदार होतो. या आमदारकीच्या कामामध्ये, कार्यामध्ये खरं तर मी आमदार झालो हे श्रीधर नाईकांना असलेलं अपेक्षित कार्य करण्यासाठीच झालो. आणि आज पण ज्या ज्यावेळी आम्ही काम करतो, ज्या ज्यावेळी आम्हाला आमिष येतात, ज्या ज्यावेळी आमची अडचण होते, तर त्यावेळी आम्ही फक्त श्रीधर नाईकांचा हा कार्यक्रम आठवतो. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा 35 वर्षानंतर ज्या माणसांना श्रीधर नाईकांनी काही दिलं नाही, आम्ही काही दिलं नाही, तरी पण ती माणसं येत असतात. आज आकाश सगळीकडे फाटलंय, परंतु फाटलेल्या आकाशामध्ये सुद्धा मगाशी आपण जी समई पेटवली तसा समई पेटवण्याचा लोक वाट बघतायत. आज चांगले लोक सुद्धा या समाजकारणाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांना पण कुठेतरी आशा वाटते, त्यांना पण ही जी आपण ज्योत पेटवली ती तेव्हाच व्हावी असे वाटते आणि म्हणूनच आपली पण जबाबदारी आहे. आणि खरं तर संघर्ष हा श्रीधर नाईकांना, श्रीधर नाईकांच्या कुटुंबियांना गेले अनेक वर्ष आला. परंतु या संघर्षाला आम्ही कधी घाबरलो नाही, कधी थांबलो नाही. तो संघर्ष आम्ही करू, परंतु एक चांगला समाज घडवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आम्ही ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी असून देत, आमचं कुटुंबीय असून देत, सुशांत असून देत, आम्ही निश्चित या ठिकाणी करू. आणि हे करताना आम्हाला कुठली किंमत मोजावी लागली तरी आम्ही ती मोजू. कारण समाजातले आज 22 तारखेला जे लोक येणार आहेत त्यांचे डोळे आज त्यांच्या डोळ्यात आम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा त्याच डोळ्यामध्ये डोळे बघून आम्हाला या कार्यक्रमासाठी येता आलं पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम, म्हणून आमची ती लढाई आम्ही चालूच ठेवू. आज पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमानिमित्त आला. आज खरं तर रक्तदान शिबिर सुद्धा दरवर्षी या ठिकाणी होतं. आज रक्तदानाला सुद्धा स्वतःहून रक्तदाते समोर आले. आज हा कार्यक्रम काय आजच्या दिवसापुरता संपणार नाही, तर हा कार्यक्रम आणि ही सामाजिक श्रीधर नाईक फाउंडेशनचं काम हे चालूच राहील अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय वैभवजी. आपण पुतणे या नात्याने नाईक कुटुंबीय
आणि एकूणच नाईकांनी केलेलं काम, श्रीधरराव नाईकांचं काम आहे ते अतिशय चांगल्या भावनेने आपल्यासमोर सादर केलं. आणि वैभवजी म्हणाले की आपल्याला चांगला समाज निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी श्रीधरराव नाईकांची स्मृती ही आपल्या अंतःकरणामध्ये नेहमी तेवत ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी या आदरांजलीच्या निमित्ताने आपण समाजोपयोगी उपक्रम आहे ते नेहमी करत असतो. या त्यांच्या मनोगतानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे रुपेश नार्वेकर, तुम्हाला विनंती आहे रुपेशजी आपण व्यासपीठावर यावं अशी विनंती करतो. खरं तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये अजून 2 मनोगत आहेत, पण तत्पूर्वी जसा शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे तसा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या MSCBचे जे वायरमन्स आहेत, जे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये वीज येण्यासाठी कोणता अडथळा आला तर त्यावर मात करतात, आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाच्या मनोगताच्या आधी करतो आहोत. हे सर्व आमचे लाईनमन्स आहेत महावितरणचे, त्यांच्या कर्तृत्वाला आणि एकूणच त्यांनी जे योगदान देतात आपल्या कामातून, महावितरणचे हे योद्धे आहेत. आणि महावितरण दिवस हा 6 जून म्हणून साजरा केला जातो. याच महिन्यामध्ये 6 जून हा दिवस महावितरण यांच्यातर्फे वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्या महावितरणचे हे योद्धे खऱ्या अर्थाने ऑफिसर्स आणि अभियांत्रिक दर्जाच्या सगळीच व्यक्तिमत्व आपल्याला दिसतात, पण त्यांच्या मागे हे चेहरे दडलेले असतात जे वायरमन्सच्या रूपामध्ये जीवाची पर्वा न करता झाडावर चढत असतात, अडलेली वायर्स तोडत असतात, मोकळी करत असतात आणि भर पावसामध्ये सुद्धा पोलवर चढण्याचं तेवढंच जिगरीचं काम देखील करत असतात. अशा वायरमॅनांचा सन्मान या निमित्ताने श्रीधरराव नाईक स्मृती 35व्या वर्षामध्ये आपण करतो आहोत. दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमातून श्रीधरराव नाईक स्मृती दिन आपण साजरा करत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान करता करता त्यांना वायरमन्सना, MSCBच्या महावितरणच्या या योद्ध्यांना आपण रेनकोट्स, सुरक्षा साधनं पुरवतो आहोत. आपण टाळ्यांचा गजर करूया या सगळ्यांसाठी, कारण आपण सुरक्षित आहोत. आपल्या घरामध्ये वीज येते आहे, आपल्या घरामध्ये प्रकाश येतो आहे, तो यांच्या योगदानामुळे, यांच्या अमूल्य त्यांच्या कामातून ते सतत आपल्यापर्यंत आपल्याला लाईटचा अडथळा होऊ नये म्हणून झटत असतात. अशा सगळ्याच या बंधू भगिनींचं, आमच्या भगिनी पण आहेत यामध्ये, त्यांचा सन्मान केला जातोय. मान्यवरांतर्फे हार्दिक स्वागत करतो आणि या सर्वच योद्ध्यांचा या ठिकाणी आपण टाळ्यांचा गजर देऊन सन्मान करूया. धन्यवाद. आपण सगळ्यांना विनंती आहे की फोटोसाठी आपण मान्यवरांसोबत एक आठवण कैद करावी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुरक्षित पद्धतीने तुम्ही हे काम करावं अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या कार्याला खऱ्या अर्थाने आम्ही मानवंदना देतो. धन्यवाद. या सन्मानानंतर शेतकऱ्यांचा सन्मान आहे, पण अजून 2 मनोगत आहेत. ती मनोगत आपण या ठिकाणी आहेत ती ऐकायची आहेत. या मनोगतानंतर वैभवजी यांनी आपल्या मनोगतातून आदरांजली व्यक्त केली. ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत असं एक व्यक्तिमत्व, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे मी तेव्हा लहान होतो, पण 85, 90, 95च्या दशकामध्ये या नावाने एक वादळ निर्माण केलं होतं आणि श्रीधरराव नाईक हे त्यांचे खऱ्या अर्थाने चांगले सहकारी होते. 3.5 दशकांचा हा प्रवास त्यांच्यापेक्षा जास्त पद्धतीने कोणी या ठिकाणी उलगडू शकत नाही. म्हणून मी मेजर सुधीर सावंत यांना विनंती करतो आदरपूर्वक की श्रीधरराव नाईकांच्या स्मृतीला वंदन करताना आपल्या शब्दसुमनाने या ठिकाणी आपण आदरांजली व्यक्त करावी. आपल्यासमोर ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत, माजी खासदार, आपलं आदरांजलीचं मनोगत सादर करत आहेत. धन्यवाद. आज पुन्हा एकदा याच ठिकाणी आपण सर्व जमा झाले आहोत. जमा का झालो आहे हे सर्वांना माहिती आहे की जे थोर हुतात्मा झाले आपल्यासाठी, कणकवलीसाठी आणि या पूर्ण जिल्ह्यासाठी, हे श्रीधरराव नाईक यांची आठवण काढण्यासाठी दरवर्षी आम्हाला ती आठवण येते. कारण मी राजकारणात आलो अचानक, ते श्रीधर नाईका बरोबरच काम करण्यासाठी, आणि त्या वेळेला श्रीधर नाईकांनी इतका जोर लावला, इतकं काम केलं, गावागावामध्ये, घराघरामध्ये ते गेल्याचं मला आठवतं.
आणि मी निवडून आलो त्यावेळेला श्रीधर नाईकांनी सगळ्यांना गोळा केलं आणि मला दिल्लीला पोहोचवण्यासाठी ते सांताक्रूज एअरपोर्टपर्यंत आले. आम्ही दिल्लीला गेलो आणि परत येत असताना अचानक बातमी आली की श्रीधर नाईक यांची हत्या झाली. त्या बातमीने एवढा धक्का बसला, राग आला आणि याबद्दल काहीतरी करायचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांची आम्ही आठवण काढतो. दरवर्षी इथे जमा करतो ॲज अ सिंबल, एक आठवण म्हणून श्रीधर नाईकांची आपण सर्व घेतो आणि आठवण घेत असताना त्यांची झालेली हत्या ही व्यर्थ जाणार नाही असं आपण वचन घेतो आणि ती व्यर्थ जाऊ नये म्हणून आम्ही इतके वर्ष प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचं उदाहरण आज आपल्याला सर्वांना दिसत आहे. श्रीधर नाईक आपल्यातनं गेले पण ते व्यर्थ गेले नाही असा विश्वास सर्वांना वाटतो आणि त्यांच्या हत्येबद्दल जे झालं आहे त्यामध्ये काहीतरी करण्याचा इरादा घेऊन आपण सर्वजण काम करत आहोत आणि मला याबद्दल समाधान वाटते की श्रीधर नाईक आपल्यातनं उगाचच गेले नाहीत, पण ते गेले आपला ठसा ठेवून दुष्ट लोकांना इथनं आपण हाकलून देऊ असा निर्धार त्यावेळेला घेतला होता आणि त्याप्रमाणे आज आपण सर्वजण वागत आहोत. आज देखील मोठ्या संख्येने आपण इथे आलेला आहात आहे आणि मला आपल्याला सांगायचं आहे की श्रीधर नाईक हे गेले असतील पण त्यांची आठवण जरूर आपल्याबरोबर आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचा आपल्याला आठवण आहे आणि ती सुधारणा आपण करत आहोत. सगळे श्रीधर नाईकच्या आठवणी काढून काम करत आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यांची आठवण सतत आपल्याबरोबर राहो म्हणून मी तरी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि त्याच्या आठवणीतून त्यांनी केलेल्या कामाचा आपण पुढाकार आणखी घेऊ आणि ते करूया ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. आदरणीय ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत, तुमचं नाव हे प्रत्येक जनमानसासमोर प्रेमाचं आदराचं व्यक्तिमत्व म्हणून आहे. 90च्या दशकामध्ये 95 दरम्याने खासदार म्हणून विजयीची रॅली आहे ती सगळ्यांनाच आठवते. या रॅलीमध्ये श्रीधरराव नाईकांचा फार मोठा वाटा होता आणि ते निवडून आणण्यासाठी सुद्धा श्रीधरराव नाईकांनी फार मोठी मदत केली होती. त्याची आठवण या ठिकाणी आदरणीय मेजर सुधीर सावंत यांनी आपल्यासमोर सादर केली. यानंतर विनायक राऊत साहेबांचं मनोगत आहे, पण तत्पूर्वी आमच्या या ब्लड बँकसाठी, या ब्लड बँकेचं कॅम्पचं नियोजन करण्यासाठी सुप्रियाजी पवार यांनी खास मेहनत घेतली. इथं ब्लड बँक निर्माण करण्यासाठी आणि हे रक्तदान शिबिर करण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं. मी सुप्रियाजींना विनंती करतो की मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तुमचा आम्ही सन्मान करू इच्छितो. सुप्रियाताई, तुम्हाला विनंती आहे तुमच्या टीमसह या ठिकाणी तुम्ही सन्मान स्वीकारण्यासाठी या. खरं तर प्रत्येक दान अनमोल असतं आणि या दानापैकी सर्वोच्च दान कोणतं असेल तर ते रक्तदान. कारण मानवनिर्मित प्रत्येक गोष्ट आहे ती निर्माण केली गेलेली आहे, पण निसर्गाला अजूनही आपण आव्हान निर्माण करू शकलो नाही, चॅलेंज निर्माण करू शकलो नाही. तर रक्त आपल्याला कृत्रिमरित्या बनवता आलेलं नाहीये आणि म्हणून रक्तदान हे सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ दान आजही मान्यता पावलेलं दान आहे. आणि म्हणून आपल्या शरीरामधलं बनलेलं रक्त हे दुसऱ्याच्या शरीरामध्ये जाऊन त्याचं जीवनदान त्याला देणं आणि त्याला नवीन जीवन अर्पण करणं यासाठीचं मोठं कुशल कर्म कोणतं नाही. आणि अशा रक्तदानाचं आयोजन करून सामाजिक दायित्वाचा एक चांगला उपक्रम या श्रीधर नाईक
फाउंडेशनने केलेला आहे आणि या निमित्ताने दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. या रक्तदान शिबिरातर्फे आज सुप्रिया ताई यांच्यातर्फे सर्व टीमचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्याच श्रीधरराव नाईक प्रेमींना तरुणांना आवाहन करतो की अजूनही रक्तदान शिबिर आहे ते चालू आहे. त्याचा नक्कीच तुम्ही समाज दायित्वासाठी आपलं योगदान द्या. या सदिच्छेसह पुढे कार्यक्रमामध्ये सरकूया. कार्यक्रमामध्ये शेवटचं मनोगत आहे आपले लाडके माजी खासदार विनायक राऊत साहेब. दरवर्षी या कार्यक्रमाला नित्यनियमाने उपस्थित राहतात, आजही आहेत. विनायकजी, तुम्हाला विनंती करतो की आपण आपल्या शब्दांनी, आपल्या आदरांजलीने या ठिकाणी मनोगत सादर करावं. आपल्यासमोर आपल्या मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय विनायक राऊत साहेब मनोगत सादर करतायत. स्वर्गीय श्रीधरराव नाईक यांच्या पवित्र आत्म्यास अभिवादन करतो आणि त्यांच्या कार्याचा वसा त्यांच्या आदर्श शिकवणीमुळे ज्यांनी सुरू ठेवलेला आहे आणि त्या कार्यामध्ये सहभागी झालेले आमचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, सन्माननीय माजी आमदार वैभव नाईक, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्वच सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सज्जन हो. खरं म्हणजे श्रीधर नाईक यांची आणि माझी तशी काही ओळख नाहीच. दुर्दैवाने त्यांना त्यांचं जीवन ज्या दिवशी संपवलं त्यावेळेला आम्ही मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये होतो. मी नगरसेवक होतो त्यावेळेला आणि त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा चालणारं एकमेव वर्तमानपत्र जास्तीत जास्त ते नवाकाळ होतं, सकाळ होतं, लोकसत्ता होतं, महाराष्ट्र टाइम्स होतं. ह्या सर्व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून कोकणातल्या या अत्यंत भीषण आणि भ्याड हल्ल्याची जी निर्भत्सना करून जे वार्तांकन केलं ते आम्ही वाचलं होतं. परंतु मागची 10 वर्ष 10 ते 12 वर्ष सातत्याने सुशांत नाईक, संकेत नाईक आणि ह्या दोन्ही बंधूंकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून श्रीधर नाईक यांच्या सामाजिक सेवेचा वसा जपण्यासाठी किंवा त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत त्या कार्यक्रमाला मी मागच्या 10 ते 12 वर्षापासून उपस्थित राहतोय. आणि हे वैशिष्ट्य एक आहे, मी मागच्या 10 ते 12 वर्ष पाहतोय की काही ठराविक आपल्यामधली मंडळी जी आहेत ही न चुकता 22 जूनला श्रीधर नाईक यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत असतात. आणि म्हणून संतांनी जे म्हटलंय ना, मरावे परी कीर्ती रूपे ओरावे, श्रीधर नाईक यांनी अवघ्या आपल्या एवढ्या छोट्याशा वयामध्ये आपल्या सामाजिक कार्याने ज्या पक्षाच्या विचाराची आपण बांधील झालेलो आहोत त्या पक्षाशी एकनिष्ठ राहून, त्या पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून लोकोपयोगी कामं कशी करावीत आणि त्या केलेल्या कार्याने स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करावं हे दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण आजही श्रीधर नाईकना विसरू शकत नाही. हे त्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं तर ते किती योग्य आहे ते दिसून येईल. श्रीधर नाईक यांच्या झालेल्या भीषण हत्येचं तुम्ही अनेकांनी त्यावेळेला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. पण आज त्यावेळेचं राजकारण, आताचं राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. दुर्दैवाने आज विचारांचं सामाजिक कार्य राहिलेलं नाही. राजकारणातला विचार सुद्धा मरून गेलेला आहे आणि राजकारण केवळ पैशावर, केवळ सत्तेवर, सत्तेचा दुरुपयोग करून राजकारण करायचं आणि विचार मारायचा हे काम आज केलं जातं. पण त्यावेळेला काँग्रेसने रुजवलेला विचार, समाजवादी पक्षाने रुजवलेला विचार, कम्युनिस्टांनी रुजवलेला विचार आजही त्या विचाराला कोण मारू शकत नाही. कदाचित त्याच्यावर बंधनं आली परंतु तो विचार सुद्धा
एक समाजसेवक निर्माण करण्याचा विचार होता. त्यांचा विश्वास पैशावर नव्हता, तर विचाराने माणसं तयार करायची आणि विचारानेच माणसं आपल्याकडे खेचायची, हे जे ध्येय त्यावेळेला होतं ते दुर्दैवाने आज राहिलेलं नाही. आणि म्हणून श्रीधर नाईक यांनी आपल्या या छोट्याशा आयुष्यामध्ये सामाजिक सेवेबरोबरच कुटुंबावर केलेले संस्कार हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. आणि त्या संस्काराची जोपासना आजही सुशांत नाईक असतील, संकेत नाईक असतील, त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे वैभव नाईक असतील, ह्या नाईक कुटुंबियांनी आजही ह्या संस्कारापासून हे नाईक कुटुंब दूर गेलेलं नाही आहे. सामाजिक सेवेपासूनही दूर गेलेलं नाही आहे. भले निवडणुकीमध्ये हार जीत असते, परंतु जरी पराजय झाला तरी सुद्धा माझं समाजसेवेशी असलेलं ऋणानुबंधन हे मी विसरू शकत नाही, हे मनामध्ये ठेवून चालणारे हे नाईक कुटुंबीय. दुर्दैवाने वैभव नाईकना पराभव पत्करावा लागला, पण तरी सुद्धा झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुशांत आणि संकेतवर पुन्हा एकदा कणकवलीकरांनी जो विश्वास दाखवला, हा विश्वास सुशांत आणि संकेतवर नसून त्यांच्या वडिलांवर आहे, त्यांच्या श्रीधर नाईक यांच्यावर आहे. आणि म्हणून आज आपल्या वडिलांनी जे आपल्याला निर्माण केलं, जन्म दिलेला आहे, त्या वडिलांची स्मृती केवळ आणि केवळ स्वतःला मिरवण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या सामाजिक सेवेचा मिळालेला वारसा, त्याच सामाजिक सेवेची परंपरा कायम ठेवून राबवण्याचा प्रयत्न सुशांत आणि संकेत तुम्ही करताय. आणि म्हणून तुमचं तर कौतुक करावंच लागेल, पण तुमच्यासारखे सद्गुणी, तुमच्यासारखे विचारी आणि तुमच्यासारखे सामाजिक सेवेने प्रेरित झालेले पुत्र ज्यांच्या पदरी निर्माण झाले, दुर्दैवाने त्यांना आपल्या भरल्या आयुष्यातून उठवलं गेलं, पण तरी सुद्धा त्यांनी तुमच्या विचाराच्या माध्यमातून, तुमच्या समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलेलं आहे. त्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा श्रीधर नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय विनायकजी राऊत. गेली 10 ते 12 वर्ष नित्यनेमाने येऊन या ठिकाणी आदरांजली व्यक्त करताना तुम्ही या उपक्रमाबद्दल कौतुक केलं आणि एक महत्वाचं वाक्य विनायक राऊत साहेब बोलले की श्रीधरराव नाईक साहेबांनी केलेले संस्कार आहेत, ते संस्कार